बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पहिल्या फेरी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे 16 उमेदवार आघाडीवर। संपूर्ण निकाल दुपारी 1 वाजेपर्यंत येणार हाती। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये हिंदी असू नये। हिंदीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका स्पष्ट। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर भार टाकू नये अशी प्रतिक्रिया। ज्यांना कुणाला वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे। त्यांचं सगळ्यांचं स्वागत। अजित पवारांच्या अर्थ खात्यावर मंत्र्यांना वॉच ठेवण्याच्या शिंदेंनी सूचना दिल्याची माहिती। तर अजित पवारांचंही ओपन चॅलेंज। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बोलावली बैठक। मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त बैठकीला राहणार हजर। राज्यात भाजप पुन्हा नंबर 1 पक्ष होण्यासाठी मेहनत घ्या। वर्षभरावरील भाजप मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचना। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्ड्यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात मोठा ट्विस्ट। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक। रोहिणीकडे सापडलं 22 तोळा सोनं आणि 7 जिवंत काडतुसं। लीड्स कसोटीमध्ये इंग्लंडनं केला भारताचा 5 गडी राखून पराभव। इंग्लंडची मालिकेत 1-0 अशी आघाडी। 5 शतकं झळकावून देखील टीम इंडियाच्या पदरी पराभव। ऑपरेशन सिंधूरनंतर आज पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री येणार आमने सामने। एससीओ बैठकीत सहभागी होणार राजनाथ सिंह आणि ख्वाजा आसिफ। गुजरातच्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती। सुरत, वापी, वलसाड, अरवल समवेत अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। शहरातील शाळकरी मुलं मुली स्कूल बस किंवा खासगी वाहनामधून शाळेत जातात। ग्रामीण भागात काही सायकल तर कोणी पायी शाळेला जातं। पण कोल्हापुरातल्या 2 बहिणी मात्र चक्क घोड्यावरनं रपेट मारत शाळा गाठतात। अख्ख्या कोल्हापुरात या बहिणींची जोरदार चर्चा आहे। पूर्वा आणि प्राजक्ता चौगुले कोल्हापुरातल्या मैलखट्टा भागात राहणाऱ्या 2 बहिणी। पूर्वा 10वीत आहे तर प्राजक्ता 7वी मध्ये। रोज सकाळी शाळेची तयारी झाली की त्यांचे पाय घोड्यांच्या पागेकडे वळतात। घोड्यांना गुड मॉर्निंग म्हटलं की ते त्यांच्या पाठीवर खोगीर टाकतात। त्यांच्या पायांना पोलो रॅप्स गुंडाळतात। तापानं लागलेली माती साफ करतात। इतकंच काय तर घोड्यांच्या मानेवरचे आणि डोक्यावरचे केसही विंचरतात। आणि मग दोघी जणी घोड्यांवरती स्वार होतात आणि शाळेला निघतात। वाहनांच्या गर्दीतनं वाट काढत ते शाळेपर्यंत पोहोचतात। त्यांची रोजची घोड्यावरची रपेट इतर शाळकरी मुलांसाठी कुतूहलाचा विषय। सगळी 4 व्हीलर 2 व्हीलर मधून येतात आणि असं युनिक म्हणजे हॉर्स रायडिंग करत शाळेला येणं छान वाटतं। आणि मी इयत्ता पहिलीत असल्यापासून साहित्याची, घोड्याच्या साहित्याची माहिती, घोड्याच्या चाली असं बरंच काही पहिलीपासून शिकतो। त्यामुळं थोडं माहिती। वयाच्या 6व्या वर्षापासून या दोघी जणी घोडसवारीचं प्रशिक्षण घेतात। राजश्री शाहू महाराजांच्या घोडदळामध्ये असलेल्या पणजोबांकडनं त्यांना हा वारसा मिळालाय। पणजोबा, आजोबा, वडील आणि भाऊ यांच्यासोबत या दोघीही घोडस्वारी शिकतात। शाळा संपली
की रोज संध्याकाळी त्या घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतात. घोड्यावर येणाऱ्या विद्यार्थिनींचा शाळेला सुद्धा अभिमान आहे. माझ्या घोड्याचं नाव ज्युनियर नाना. मी स्वतः ह्याची काळजी घेतोय, खायला ते घालतो. आम्ही रायडिंगला जातोय 4-5ला, तेव्हा आम्ही रायडिंग ते करतोय. आता आमचं शो जम्पिंगचं प्रॅक्टिस चालू आहे. त्या मुली स्वतः एक आमच्यासाठी एक उत्सुकतेचा भाग आहे आणि आताच्या या मुलींसाठी ते प्रेरणादायी आहे. आम्हाला नेहमी उत्सुकता असते की या मुली या घोड्यावरनं शाळेमध्ये येतात कशा, तर ह्या मुलींसाठी एक बाकीचा एक आदर्श आहे आणि आम्हाला पण अभिमान आहे. प्राजक्ताच्या घोड्याचं नाव ज्युनियर नाना असं असून तो नवरंग जातीचा आहे. मूळ आशिया खंडातील पॉनी हॉर्स प्रकारातील घोड्याची ही जात आता फारशी बघायला मिळत नाही. तर पूर्वाच्या घोड्याचं नाव आहे विजय. या घोड्यांची काळजी दोघी जणी स्वतः घेतात. त्यांचं खाणं पिणं, औषध पाणी सगळं दोघीच पाहतात. इतकंच नाही तर लहान मुलांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण सुद्धा दोघी देतात. कोल्हापुरात प्रवेश करतानाच करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. या शूर महाराणींचा आदर्श नजरेसमोर ठेवून चौगुलेंच्या लेकी सध्या वाटचाल करतात. ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. सुरुवातीला एक मोठी बातमी. एकीकडे महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय, तर मनसेनं आक्रमक भूमिका घेत सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पहिली ते चौथी हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. एकीकडे सरकारनं शैक्षणिक धोरणाचा आधार घेत प्राथमिक शाळेत तिसरी भाषा शिकवली जाईल असा GR काढलाय. तर दुसरीकडे महायुती सरकारचा तिसरा खांब म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत की प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदीचा भार नको. अजित पवार नेमकं काय म्हटलेत आपण पाहूया. काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली. मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये. 5वीपासून हिंदी असावं. पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण पहिलीपासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताची कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, खरं तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. त्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया, 5वीपासूनच हिंदी असावी असं त्यांचं मत आहे. काय अपडेट? काल अजित पवार यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की हिंदी 5वीपासून शिकवली जावी. पहिलीपासून ते 4थ्या वर्गापर्यंत हिंदी शिकवण्याची काही गरज नाही, कारण ते शिक्षण मातृभाषेतून होणं जास्त गरजेचं आहे. आणि इंग्रजी जी जागतिक भाषा म्हणून ओळखली जाते त्या भाषेचा सुद्धा यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे. हिंदी ही 5व्या वर्गानंतर शिकवली जाऊ शकते. मुलांना ती अधिक चांगल्या पद्धतीनं कळू शकेल. त्याचबरोबर दोन्ही ज्या भाषा आहेत, म्हणजे मराठी असेल किंवा हिंदी असेल, या दोन्हींची लिपी जी आहे देवनागरी लिपी ती सारखीच आहे आणि त्यामुळं मुलांना 5व्या वर्गात गेल्यानंतर ती भाषा लिहायला काही कठीण होईल असं होणार नाही, असं अजित पवार यांनी मत व्यक्त केलंय. आणि त्यामुळे आता एक नवीनच मुद्दा पुढे आलेला आहे की सत्ताधारी पक्षामध्ये प्रणाली, याला माफ घेऊन करा, दुमत आहे का? थोडंसं थांबवते. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे जोडले गेलेले आहेत. आनंदजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. एकीकडे खरं तर संपूर्ण राज्यात हिंदीला विरोध होतोय, मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे आणि आता अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. 5वीपासून हिंदी असावी असं अजितदादांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया? काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे की पहिली ते चौथी मराठी कंपल्सरी नसावं, 5वीपासून ते शिकवण्यात यावं. आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब देखील याबाबत संवेदनशील आहेत. एक बैठक त्याबाबतच परवा रात्री झाली होती.
आणि शिक्षण तज्ज्ञ असतील, शाळा असतील, या सगळ्यांशी समन्वय साधून मग महायुती निर्णय घेईल. पण मराठी भाषेचं नुकसान होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही. बरं, मग आता सरकारकडून जो GR काढलाय तो रद्द करण्यात येणार आहे का? त्याबाबतची चर्चा चालू आहे. पुढच्या 7 दिवसामध्ये शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसेंना सगळ्या लोकांशी संवाद साधून त्याबाबतचा अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून घेतील. ठीक आहे. आनंदजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि प्रणाली तुमचेही धन्यवाद ही सविस्तर माहिती देण्यासाठी.